नमस्कार मंडळी, मी सुप्रिया नवीन एका व्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जावो. तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील, ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत. तर पहा आता दिवाळी सरून गेलेली आहे आणि दिवाळीच्या गडबडीमध्ये जी काही कामं पेंडिंग राहिली होती, तर ती आता पूर्ण करायची आहेत. तर पहा फराळ करायचं आणि हा सण, तो सण ही बाकीची जी कामं करता झाडांकडे ना दुर्लक्ष झालेलं आहे आणि आता बरीचशी झाडं, फळझाडं आपण बागेत लावली होती. जर तुम्ही नवीन सबस्क्रायबर असाल, तर तुम्हाला माहिती नसेल. जे जुने सबस्क्रायबर असतील त्यांना नक्कीच माहिती असेल. जे नेहमीचे व्ह्यूअर्स आहेत, त्यांना नक्की माहिती असेल. नवीन व्ह्यूअर्स असाल तुम्ही, तर तुम्हाला माहिती नसेल. बरीचशी झाडे अशी गार्डनमध्ये लावलेली आहेत. तर पहा कारली लावलेली आहेत, वांगी लावलेली आहेत, सिमला मिरची लावलेली आहे, मिरच्यांची रोपं आहेत. त्यानंतर कलिंगडाचं लावलेलं आहे आपण. लाल भोपळा जो असतो तो लावलेला आहे, पुदिना आहे, आळू आहे. तर अशी बरीचशी झाडं मी फळभाज्या ज्या आहेत ना, फळभाज्या भरपूर मी गार्डनमध्ये लावलेल्या आहेत आणि आजकाल ना असं बिना खताच्या भाज्या खायला मिळणं म्हणजे खरंच खूप मुश्किल झालेलं आहे. तर थोडीशी जागा आहे घराशेजारी, तर का नाही त्याचा फायदा करायचा? म्हणून मी वेगवेगळ्या प्रकारची फळभाज्या ची झाडं लावत असते. तर रातराणीसुद्धा खूप छान फुलली होती, तुम्ही बघितलं असाल. संध्याकाळची वेळ झालेली आहे, तर चला म्हटलं तुमच्याबरोबर संध्याकाळचं रुटीन शेअर करूया. तर पहा अंगणामध्ये मी छान असे दिवे लावलेले आहेत. तर नेहमी काय होतं, आपण एकच दिवा लावतो. ज्या दिवशी सणवार नसेल तेव्हा आपण एकच दिवा लावतो. पण आज आहे प्रबोधिनी एकादशी आणि चातुर्मास आज पूर्ण झालेला आहे आणि विष्णुदेव आपले निद्रेतून जागे झालेले आहेत. तर त्यांच्या स्वागतासाठी मी इथे उंबऱ्याला छान लेपन केलेलं आहे. सकाळीच माझी ही सगळी पूजा झालेली आहे. रांगोळी काढलेली आहे. उंबऱ्याला फुलं अर्पण केलेली आहेत. दिवे लावलेले आहेत. तर संध्याकाळीसुद्धा खूप छान प्रसन्न वाटेल असंच मी संध्याकाळची जी दिवाबत्ती आहे ती केलेली आहे. तर चला म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया. घरामध्ये प्रवेश केल्याबरोबरच स्वामी महाराजांची पुढे मूर्ती आहे. तिथे मी समई लावलेली आहे. मग त्यानंतर परत घरातून आपण जेव्हा बाहेर अंगणामध्ये बघतो ना, तर बरीचशी अशी मी लाईटिंग केलेली आहे. तर खूप प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं भरपूर अशा लाईट्स बघून ना. खूप मस्त वाटतं आणि अंगणामध्येच भरपूर अशी पॉझिटिव्हिटी आहे. त्यानंतर देवाऱ्यामध्ये सुद्धा असा मंद तेवणारा दिवा आहे. तर त्याच्याकडे बघितलं ना, तर खरंच खूप समाधान वाटतं. काय असं वेगळंच काहीतरी वाटतं, म्हणजे खूप असं पॉझिटिव्ह आणि शांत शांत वाटतं. कसलंच टेन्शन नाही असं वाटतं मला. तर देवाऱ्यामध्ये जास्त काही देव नाही आहेत. तर बाळकृष्ण आहेत, अन्नपूर्णा, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, कोल्हापूरची महालक्ष्मीची मूर्ती आहे देवीची, गणपती बाप्पा आहेत आणि गाय. असे थोड्या मूर्त्या घरामध्ये आहेत. तर पहा पाठीमागे अंगणात सुद्धा मी तुळस लावलेली आहे. तर ही पंती आता मी इथे पाठीमागच्या अंगणामध्ये ठेवणार आहे. तर खरं म्हणजे महत्त्वाचं आज तुळशीचं खूप महत्त्व आहे. तर तुळशीला इथे पाठीमागे अंगणात दिवा ठेवलेला आहे. तर पुढेच औदुंबराचं सुद्धा झाड आहे. तर साक्षात घराच्या पाठीमागे खरं तर दत्त महाराजच उभे आहेत पाठीशी आपल्या, असं वाटतं मला. अधूनमधून मी तिथे सुद्धा दिवा लावत असते. दर गुरुवारी किंवा एकादश असेल तर तुळशीला दिवा नक्कीच मी लावते आणि दिवाळीत तर लावते. खरं रोज लावावा शक्यतो, पण काही जर प्रॉब्लेम असेल तर नाही लावत. शक्य असेल तरच लावते. पण तुळस तुम्ही बघितलात, खूप अशी सुंदर हिरवीगार अशी तुळस झालेली आहे. गच्च असा बहर आलेला आहे तुळशीला. तर तुम्ही तुळशीच्या लग्नादिवशी जर बघितलीत ना तुळस, तर तुम्हाला कळेल खूप छान अशी माझी तुळस दोन्हीही बाजूची पुढच्या सुद्धा अंगणामध्ये मी लावलेली जी आहे तुळस, ती सुद्धा छान बहरलेली आहे. तर बघा येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीचं सर्वात आधी लक्ष आपल्या तुळशी वृंदावनावर जातं आणि तिथूनच कळतं की घरात किती सुख, किती समाधान आहे. तर संध्याकाळी अशी दिवाबत्ती केली की मनाला अगदी समाधान वाटतं आणि प्रसन्न वाटतं. तर तुम्हीसुद्धा आपल्या मुलांना संध्याकाळ झाली की हातपाय तोंड धुवायची आणि दिवाबत्ती करायची, शुभंकरोती म्हणायची सवय लावायला हवी. ही जी सवय आपण लहानपणी लावतो ना, तर कितीही मोठं झालं ना आपलं मूल, तर ते कधीच ही सवय मोडत नाही. म्हणजे जी आपल्याला सवय लहानपणी जडते ना, ती आपण शेवटपर्यंत कधीच विसरत नाही. तर पहा पुढे सुद्धा अंगणामध्ये
तुळस आहे तर तिथेच मी हे दिवे घेऊन चाललेली आहे. दोघा मुलांनीसुद्धा शुभम करोती म्हणून आपले ते अभ्यासाला बसलेले आहेत. हे त्यांचं रुटीनच असतं. संध्याकाळचं हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे, खेळून झाले की चहा बिस्किट खाल्ल्यानंतर आणि मग शुभम करोती म्हणायची आणि अभ्यासाला बसायचं. हे रोजचं रुटीन. तर अंगणामध्ये सुद्धा पहा, बाहेर सुद्धा तुळस छान भरलेली आहे. तर तिथे सुद्धा मी आता दिवे ठेवणार आहे. त्याचं कारण असं आहे की आज आहे प्रबोधिनी एकादशी आणि विष्णुदेव जागे झालेले आहेत. चातुर्मास पूर्ण झालेला आहे. तर विष्णुदेवांच्या आगमनासाठी, त्यांना प्रसन्न वाटावं, त्यांच्या स्वागतासाठी म्हणून मी इथे दिवे लावलेले आहेत. तर विष्णुदेव यावेत, प्रसन्न व्हावे आणि त्यांच्याबरोबर लक्ष्मीसुद्धा आपल्या घरी यावी आणि लक्ष्मीचं स्वागतासाठी हे दिवे लावलेले आहेत. तर पहा, दिवाबत्ती झालेली आहे आणि दिवा तुळशीजवळ ठेवून आलेले आहे. तर मागे एक तुळस आहे आणि पुढे एक तुळस आहे. तर तुम्हाला माहिती असेल, भरपूर अशा तुळशी मी अंगणाच्या पुढे लावलेला आहे. जर तुम्ही मागचा व्हिडिओ जुना पाहिला असाल तर तुम्हाला माहिती असेल. तुम्ही जर नवीन व्ह्यूअर्स असाल तर नसेल माहिती तुम्हाला. तर पुढे सुद्धा मी तुळस लावलेली आहे आणि पाठीमागे सुद्धा मी तुळस लावलेली आहे. तर पाठीमागच्या तुळशीला सुद्धा दिवा ठेवला आणि आज प्रबोधिनी एकादशी आहे आणि चातुर्मास पूर्ण होऊन विष्णुदेव आज जागे होणार आहेत. तर त्यामुळे मी पुढे सुद्धा दिवे लावलेले आहेत आणि असंही दिवाळी असले की आपण अंगणामध्ये दिवे लावतोच. त्याचबरोबर देवसुद्धा आज छान स्वच्छ धुतलेले आणि लखलखीत केलेले आहे. तर देवाला तर तुम्ही बघितलं असाल किती प्रसन्न वाटतोय. म्हणजे छान लख्ख उजळवले देव आणि मग पूजा वगैरे करून मग संध्याकाळी सुद्धा मग जे आपलं रुटीन आहे संध्याकाळचं तेच मी कंटिन्यू केलेलं आहे. तर आता झालेली आहे स्वयंपाकाची वेळ आणि आता स्वयंपाक करून घेते. संध्याकाळ जेव्हा आपल्याला आपली प्रसन्न जाते ना, तेव्हा पुढचं सुद्धा रुटीन आपल्याला खूप इझिली फॉलो करता येतं. म्हणजे जेव्हा संध्याकाळ आपली प्रसन्न असेल ना, तर अख्खा दिवस आपला पूर्णत्वाला गेल्यासारखा वाटतो. तर आत्ता आमची जेवणं वगैरे आटोपलेली आहेत आणि जेवणं करून अशी निवांत असा वेळ मिळतो. तर भांडी वगैरे जी आहेत ते एक मी 5 ते 10 मिनटासाठी बाजूला ठेवते आणि सगळी जी घरातली मंडळी जेव्हा बसलेली असतील गप्पा मारत, तर तेव्हा त्यांच्याबरोबरच मी थोडा वेळ घालवते. आपण जर कंटाळा केला ना भांड्यांचा, की नको आत्ता आपण पटकन भांडी घासून घेऊयात, तर हा जो क्वालिटी टाईम असतो आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर घालवायचा, तर तो कुठेतरी आपण ना मिस करतो. त्यामुळे मी काय करते, थोडं एक 10 ते 15 मिनटं लेट झाला तरी चालेल, पण मी त्यांच्याबरोबर बसते. त्यानंतर काय होतं, आपण जे खातो ते आपल्या व्यवस्थित अंगी लागतं. जर आपण खाल्लं आणि लगेचच कामाला लागलो, तर ते व्यवस्थित आपल्या शरीराला आपल्या अंगी लागत नाही. म्हणजे ज्यांचं वजन कमी करायचं असेल खरं त्यांच्यासाठी हे चांगलं आहे, की पटकन आपण जेवून कामाला लागलो तर काही हरकत नाही. पण जे बारीक आहेत माझ्यासारखे, तर त्यांनी असं करावं, ही ट्रिक मी यूज करते. थोडंसं वजन माझं वाढावं यासाठी खाल्लं की एक 10 ते 15 मिनटं मी आराम करते आणि मगच दुसऱ्या कामाला लागते. तर आता तुम्हाला प्रश्न पडेल की आळस वगैरे येत असेल बाबा बसल्याने, तर तसं काही होत नाही. आपण जितका टाईम आपल्या फॅमिलीबरोबर स्पेंड करतो, बसतो, 10 ते 15 मिनटं घालवतो, तितक्याच जोशात आपण पुढे कामाला सुद्धा लागलं पाहिजे. आता कट्टा वगैरे सगळा तसाच असेल, भांडी तशीच पडली असेल, पण आता हा वेळ 10 ते 15 मिनटं मी घालवल्यानंतर पटकन लगेचच मी कट्टा आवरून घेणार आहे. भांडे वगैरे सगळे पटापट घासून घेणार आहे. तर पहा, भांडीसुद्धा मी घासून घेतलेली आहेत. कट्टा माझा क्लीन झालेला आहे. तर इथे मनी प्लांट आणला होता ह्यांनी. तर मनी प्लांटचं हे जे रोप आहे ते लावायचं होतं. तर असं म्हणतात की हे रात्रीच लावतात, म्हणून मग आता मी लावते आहे. तर हे बिसलरीच्या बाटलीमध्ये लावणार आहे मी आणि बाहेर गॅलरीमध्ये ठेवणार आहे. किचनमध्ये ठेवलं तर पुरेसा असा सूर्यप्रकाश त्याला मिळणार नाही आणि आमच्या किचनमध्ये भरपूर असा सूर्यप्रकाश येतो, पण तिथे बऱ्याचशा भांड्यांची गर्दी असते. त्यामुळं मग जर थोडा जो तो वाढला ना, तरच मी किचनमध्ये ठेवणार आहे, नाहीतर मग मी त्याला गॅलरीमध्येच ठेवणार आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि बरेचसे जे लेडीज आहेत माझ्यापेक्षा मोठ्या आहेत वयाने, ते सुद्धा आपल्या चॅनल बघतात. तर ताईंनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा.